नागपुरात प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस अशी प्रमुख लढत मांडण्यात येते. मात्र गेल्या वेळेसचं चित्र जरा वेगळं होतं. या दोघांशिवाय बसपने सुद्धा जोरदार अशी मुसंडी मारली होती, किंबहुना 10 जागा जिंकल्या होत्या. आणि यंदा सुद्धा बहुजन समाज पार्टीने जोरदार अशी तयारी केली आहे. योगेशजी आपल्यासोबत आहे. योगेशजी, जोरदार अशी तयारी, काय दावा यावेळेला? सगळ्यांना नमस्कार, जय भीम, सलाम अलैकुम. बहुजन समाज पार्टीच्या या 2026ला ज्या प्रकारे 2017 मध्ये आम्ही मुसंडी मारली होती, 10 जागा आमच्या निवडून आलेल्या होत्या आणि 22 जागा सेकंडवर होत्या. थोड्या थोड्या उठानं त्या हारलेल्या होत्या. यावेळेस 2026च्या या रिंगणामध्ये 82 उमेदवार नागपूर शहरामध्ये उभे झालेले आहे आणि त्यामध्ये कमीत कमी 30 सीटावरचे आमचे कॉन्सन्ट्रेशन आहे. ह्या 10 आणि त्या 32 सीटाचं जरी कॉन्सन्ट्रेशन केलं आम्ही, तर त्या 32 मध्ये जर का 25 ते 30 सीटा बहुजन समाज पार्टीच्या खात्यामध्ये आल्या तर नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निश्चित यावेळेस बहुजन समाज पार्टी बनवेल, हा दावा आमचा आहे. खरं तर म्हणजे आपण जसं सांगितलं 22 ठिकाणी आपण दुसऱ्या नंबरवर होतं. यावेळेला काही विशेष सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे का, आणि खास रणनीती आहे, आणि कोणत्या प्रभागांमध्ये जास्ती कॉन्सन्ट्रेशन? जशी ताकद उत्तर नागपूरला मोठी आहे, दक्षिण नागपूरचे काही ठिकाण आहे की तिथे मोठी ताकद आहे? बघा, उत्तर नागपूरमध्ये सगळ्यात महत्वाचे 4 प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक 6, 7, 9 आणि 2 या बहुल क्षेत्रामध्ये बहुजन समाज पार्टीचा उटर आहे आणि बहुजन समाज पार्टीला मानणारा वर्ग आहे. ऑलरेडी याच्यामधून आपल्या सीटा निवडून आलेल्या होत्या. 2 नंबर प्रभाग आमच्या हातातून मागच्या वेळेस निघाला होता, परंतु यावेळेस 2 नंबर प्रभाग हा बहुजन समाज पार्टीला पूर्णपणे यश देणारा राहील. ह्या 16 सीटाच्या व्यतिरिक्त 3 नंबर प्रभाग ज्याच्यामध्ये आम्ही 2 मुस्लिम उमेदवार दिलेले आहे, म्हणजे दलित आणि मुस्लिम असं समीकरण आम्ही तयार केलेलं आहे. दलित आणि मुस्लिमाच्या समीकरणामध्ये तिथल्या 3 सीटा आम्ही रेस करून राहिलेलो. त्याच प्रकारे 1 नंबर प्रभागामध्ये कमीत कमी 2 सीटावर आमचे कॉन्सन्ट्रेशन आहे आणि 5 नंबर प्रभाग ज्यावेळेस मागच्या वेळेस 1 सीट आमची सेकंडवर राहिलेली होती, त्या 5 नंबर प्रभागामध्ये आजच्या तारखेला आम्ही एक इतर समाजाला जास्त महत्व दिलेलं आहे आणि त्यामध्ये आमचा दलित समाज, उत्तर भारतीय समाज आणि सोबतच येणारा अदर कास्टच्या ओबीसी समाज, असं समीकरण जर का तयार झालेलं आहे, त्यानुसार प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टी मजल मारणार आहे. उत्तर नागपुराचे चित्र मी तुम्हाला सांगतो, 18 ते 20 कॉर्पोरेटरच्या लक्ष आम्ही उत्तर नागपूर ठेवलेलं आहे. त्यानंतर दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक 33 आणि प्रभाग क्रमांक 17 हा बहुल क्षेत्र आहे बहुजन समाज पार्टीच्या. 8 सीटा जर तुम्ही त्याच्यात केल्या. उमेदवार आहे खरं तर आपल्यासोबत जमालभाई. खरं तर आता यांनी जसं सांगितलं की दलित आणि मुस्लिम याचं एक गणित पक्क केलेलं आहे. खरं तर याकरता एमआयएम सुद्धा रिंगणात आहे, काँग्रेस सुद्धा दावा करत आहे. तुमचं काय म्हणणं आहे, कारण की बसप कशा पद्धतीने याला उत्तर देईल? देखिए, दलित मुस्लिम समीकरण आज का उत्तर नागपुर में नहीं है. ये पिछले 2007 से बहुजन समाज पार्टी ये प्रयोग कर रही है और इस प्रयोग में 2012 में सफलता मिली 1 सीट के ऊपर, 2017 में 2 सीट पे सफलता मिली. तो इस बार बहुजन समाज पार्टी ने मान्यवर कांशीराम साहब के सोशल इंजीनियरिंग के मूवमेंट को लेकर फिर से उत्तर नागपुर में विशेष तौर पर दलित मुस्लिम समीकरण बनाकर ज्यादा से ज्यादा उम्मीदवार दिए हैं. और इस बार दलित मुस्लिम समाज जो है बहुजन समाज पार्टी के साथ जाएगा, क्योंकि उसको भी ये बात समझ में आ रही है कि कांशीराम साहब ने जो सोशल इंजीनियरिंग का फार्मूला अपनाया था उसके अंतर्गत ही मुस्लिम समाज के कुछ कारपोरेटर नागपुर महानगर पालिका में पहुंच सकते हैं. इसलिए इस बार उत्तर नागपुर में विशेष तौर पर जहां पे मुस्लिम समाज और दलित समाज एक साथ रहता है, वहां पर बहुजन समाज पार्टी को मतदान होगा और वहां से हमारे नगर सेवक चुनकर नागपुर महानगर पालिका में जाएगी. तर आपण बघू शकतो बसपाची जोरदार अशी तयारी सुरू आहे, किंबहुना जोरदार असा प्रचार जो आहे खास करून उत्तर नागपुरात त्यांचा दिसून येतो आहे. आणि आपले यावेळेला गेल्या वेळेला 2 आकडी 10 होता, पण यावेळेला त्याच्या मोठी मजल मारू असा विश्वास ते व्यक्त करत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.